कथाकाराच्या निरोपानंतर पूर्ण 1 महिना उलटून गेला होता. पौर्णिमेची रात्र पुन्हा एकदा आली होती. आरव आणि मीराला वाटले होते की आता स्मृती पेटिका शांत राहील. ते दोघेही त्यांच्या आजोबांच्या अभ्यासिकेत बसून कथाकाराने दिलेल्या शेवटच्या धड्यावर, शहाणपणावर चर्चा करत होते. आजोबा म्हणतात ते खरंय, मीरा म्हणाली. शहाणपण हे ज्ञान आणि करुणा यांच्या संतुलनात आहे. हो, पण ते संतुलन साधणं किती अवघड आहे, आरव म्हणाला. आपलं मन नेहमीच एका बाजूला झुकायला बघतं, एकतर पूर्ण तर्क किंवा पूर्ण भावना. ते बोलत असतानाच त्यांच्या समोर टेबलावर ठेवलेली ती काळी स्मृती पेटिका पुन्हा एकदा मंद निळ्या प्रकाशाने चमकू लागली. आरव आणि मीरा आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. पेटी उघडली आणि कथाकाराची धूसर आकृती पुन्हा एकदा प्रकट झाली. पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखे स्मित नव्हते. तो गंभीर दिसत होता. तुम्ही परत कसे आलात, आरवने विचारले. तुमचे काम तर संपले होते. मलाही तसेच वाटले होते, कथाकार गंभीर आवाजात म्हणाला. पण तुमच्या शेवटच्या उत्तराने, शहाणपणाच्या तुमच्या व्याख्येने एक नवीन दरवाजा उघडला आहे. तुम्ही ज्ञानाच्या त्या पिरॅमिडमधील सर्वात वरच्या गूढ ज्ञानाच्या पातळीवर विचार करण्यास पात्र झाला आहात. त्यामुळे माझा प्रवास अजून संपलेला नाही. उलट तो आता अधिक खोलवर जाणार आहे. आत्ताच्या कथा या केवळ इतिहासाच्या किंवा दंतकथांच्या नसतील. त्या अस्तित्वाच्या, निवडीच्या आणि स्वातंत्र्याच्या मूळ संकल्पनांना स्पर्श करणाऱ्या असतील. आरव आणि मीराच्या अंगावर एका नवीन आणि मोठ्या आव्हानाचा रोमांच उभा राहिला. आजची कथा आहे स्वतंत्र नावाच्या एका पक्षाची, कथाकाराने सुरुवात केली. त्याचा आवाजाने खोलीतील वातावरण बदलून गेले. त्यांना आता एका घनदाट सुंदर जंगलाचा आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाचा भास होऊ लागला. हे जंगल एक नंदनवन होते. तिथे खाण्यापिण्याची काहीच कमतरता नव्हती. शिकारी जनावरांचा धोका नव्हता. सर्व पक्षी आनंदाने आणि सुरक्षितपणे राहत होते. पण या जंगलावर एक अदृश्य, पारदर्शक कवचाचं आवरण होतं. कोणताही पक्षी त्या कवचाच्या पलीकडे, त्या निळ्या आकाशात उडू शकत नव्हता. त्यांना ते माहीतही नव्हते. ते आपल्या त्या मर्यादित पण सुरक्षित जगातच आनंदी होते. स्वतंत्र नावाचा एक तरुण गरुड मात्र वेगळा होता. त्याला नेहमी त्या कवचाच्या पलीकडे चमकणारं आकाश खुणावत असे. त्याला प्रश्न पडत की त्या निळ्या रंगाच्या पलीकडे काय असेल. तो इतर पक्ष्यांना विचारायचा, पण ते त्याला वेड्यात काढत. ते म्हणत, आपल्याला इथे सर्व काही मिळत आहे, सुरक्षितता, अन्न, आनंद, मग बाहेरच्या अज्ञात जगात जाण्याचा धोका का पत्करायचा. पण स्वतंत्रचं समाधान होत नव्हतं. त्याने अनेक वर्ष प्रयत्न करून त्या अदृश्य कवचातील एक कमकुवत जागा शोधून काढली. त्याला कळलं की जर त्याने आपल्या पूर्ण शक्तीनिशी आपल्या जीवनाची बाजी लावून तिथे धडक मारली तर तो कदाचित ते कवच तोडून बाहेर जाऊ शकेल. पण या प्रयत्नात त्याचा जीव जाण्याचाही तितकाच धोका होता. एके दिवशी त्याने आपला निर्णय सर्व पक्षांसमोर जाहीर केला. मी या सोन्याच्या पिंजऱ्यातून बाहेर जाणार. मला ते स्वातंत्र्याचं आकाश अनुभवायचं आहे. मग भलेही त्यात माझा जीवच गेला तरी चालेल. त्याचे हे बोलणे ऐकून जंगलात 2 गट पडले. काही तरुण पक्ष्यांना त्याचे धाडस आवडले. त्यांनाही स्वातंत्र्याची ओढ लागली. तर बहुसंख्य वृद्ध आणि समंजस पक्षी त्याला विरोध करू लागले. ते म्हणाले, तू केवळ स्वतःचा जीव धोक्यात घालत नाहीयेस. तू जर ते कवच तोडलेस तर बाहेरच्या जगातील धोके, शिकारी जनावरे, रोगराई हे सर्व आत येईल. तू आमच्या या शांत आणि सुरक्षित जगाला नष्ट करशील. तुझ्या एकाच्या स्वातंत्र्यासाठी तू आम्हा सर्वांची सुरक्षितता धोक्यात घालत आहेस. तर माझा आजचा प्रश्न आहे, जो स्वातंत्र्याच्या आणि सुरक्षिततेच्या संघर्षावर आधारित आहे. त्या तरुण गरुडाने म्हणजेच स्वतंत्रने काय करायला हवे. त्याने आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या ओढीपायी संपूर्ण समाजाची सुरक्षितता धोक्यात घालून ते कवच तोडण्याचा प्रयत्न करावा, की त्याने बहुसंख्य समाजाच्या सुरक्षिततेसाठी आपल्या स्वातंत्र्याच्या स्वप्नाचा त्याग करून त्या सुंदर पण मर्यादित जगातच राहण्याचा निर्णय घ्यावा. एका व्यक्तीचा स्वातंत्र्य हे संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेपेक्षा मोठे असू शकते का? तुमचे उत्तर काय आहे? कथाकाराच्या या पुनरागमनाने एक नवीन, अधिक तात्विक अध्याय सुरू झाला आहे. स्वातंत्र्य विरुद्ध सुरक्षितता हा मानवी इतिहासातील सर्वात मोठा संघर्ष आहे. आरव आणि मीरा यावर काय उत्तर देतील जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ज्ञानपेटिका आणि कालपुरुष नवी पिढी पुढच्या भागात.
एका व्यक्तीचे स्वातंत्र्य हे संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेपेक्षा मोठे असू शकते का? कथाकाराचा हा प्रश्न म्हणजे एका धारदार पात्यावरून चालण्यासारखा होता. आरव आणि मीरा दोघेही या प्रश्नाच्या खोलीने विचारात पडले. हा केवळ एका गरुडाच्या कथेपुरता मर्यादित नव्हता, तर तो समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांबद्दल आणि कर्तव्यांबद्दल होता. माझ्या मते स्वतंत्रने ते कवच तोडायलाच हवं होतं. आरवने आपली बाजू मांडली. त्याचा आवाज नेहमीप्रमाणेच तर्कशुद्ध होता. सुरक्षिततेच्या नावाखाली स्वातंत्र्याचा गळा घोटणे हे जगण्यासारखे नाही, ते केवळ श्वास घेणे आहे. त्या जंगलातील पक्षी आनंदी नव्हते, ते फक्त अज्ञानी होते. त्यांना खऱ्या स्वातंत्र्याची आणि त्यापुढील विशाल जगाची कल्पनाच नव्हती. स्वतंत्र त्यांना ती संधी देत होता. हो, त्यात धोका होता, पण विकासासाठी आणि प्रगतीसाठी धोका पत्करावाच लागतो. जर आपल्या पूर्वजांनी सुरक्षित गुहा सोडून बाहेरच्या जगात पाऊल ठेवलेच नसते, तर आज मानवजात कुठे असती? वैयक्तिक स्वातंत्र्याचा ध्यासच तर मानवी प्रगतीचा पाया आहे. आरव प्रगती आणि वैयक्तिक हक्क यांवर जोर देत होता, पण मीराला त्यातील दुसरी अधिक धोकादायक बाजू दिसत होती. पण आरव, तिने प्रतिप्रश्न केला, त्याच्या या एका कृतीमुळे जर त्या नंदनवनात विनाश आला असता तर? जर बाहेरून शिकारी जनावरे येऊन त्या निष्पाप असुरक्षित पक्ष्यांना मारू लागली असती तर? याला तू प्रगती म्हणशील का? स्वतंत्रला स्वातंत्र्याचा हक्क होता हे मला मान्य आहे, पण त्याला इतरांच्या सुरक्षित जगण्याच्या हक्कावर गदा आणण्याचा काय अधिकार होता? त्याचे स्वातंत्र्य इतरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकत होते. स्वातंत्र्य हे जबाबदारीशिवाय येऊच शकत नाही, आणि इथे त्याची जबाबदारी होती की त्याच्या निर्णयामुळे त्याच्या समाजाला कोणताही धोका पोहोचू नये. म्हणजे तू म्हणतेस की बहुमताच्या भीतीपोटी एका व्यक्तीने आपल्या स्वप्नांचा बळी द्यावा? आरव चिडला. ही तर बहुमताची दडपशाही झाली. मी बळी द्यावा असे म्हणत नाहीये. मी म्हणतेय की त्याने आपल्या स्वातंत्र्याचा मार्ग असा शोधायला हवा होता ज्यामुळे इतरांची सुरक्षितता धोक्यात येणार नाही. कदाचित त्याने एकट्याने बाहेर जाऊन बाहेरचे जग कसे आहे याचा आधी अभ्यास करायला हवा होता, आणि मग परत येऊन सर्वांना त्याबद्दल सांगून सर्वांच्या संमतीने तो निर्णय घ्यायला हवा होता. त्याने स्वार्थी स्वातंत्र्य मिळवण्याऐवजी सामाजिक स्वातंत्र्याचा विचार करायला हवा होता. त्यांची चर्चा आता निरंकुश स्वातंत्र्य विरुद्ध सामाजिक करार या दोन मोठ्या राजकीय आणि सामाजिक संकल्पनांवर पोहोचली होती. आदित्य देशमुख त्यांच्या नातवंडांची ही प्रगल्भ चर्चा ऐकून भारावून गेले. ही मुले आता केवळ उत्तरं देत नव्हती, तर ती स्वतःच नवीन तत्वज्ञानाची निर्मिती करत होती. तुम्ही दोघेही एका महत्वाच्या बिंदूवर येऊन पोहोचला आहात. स्वातंत्र्य आणि सुरक्षितता या एकमेकांच्या शत्रू नाहीत, तर त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. खरी समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण यांपैकी केवळ एकाचीच निवड करण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी आरवकडे पाहिले. आरव, तुझे म्हणणे बरोबर आहे की स्वातंत्र्याशिवाय जीवन अर्थहीन आहे, पण अमर्याद स्वातंत्र्य हे अराजकतेला जन्म देते. माझे स्वातंत्र्य तिथे संपते जिथे तुमच्या नाकाची सुरुवात होते, ही म्हण तू ऐकलीच आहेस ना? स्वातंत्र्याचा खरा अर्थ हा स्वैराचार नाही, तर तो स्वतःवर घातलेले योग्य नियंत्रण आहे. मग ते मीराकडे वळले. आणि मीरा, तुझा सुरक्षिततेचा मुद्दाही तितकाच महत्वाचा आहे, पण अतिसुरक्षितता ही विकासाला आणि प्रगतीला मारक ठरते. जो समाज धोका पत्करायलाच घाबरतो तो कायमचा मागासलेला राहतो. सुरक्षिततेचा खरा अर्थ हा पिंजरा नसून धोक्यांचा सामना करण्यासाठी सक्षम असणे हा आहे. म्हणजे? आरवने विचार केला. तर स्वतंत्रने बाहेर जायला हवं होतं, पण त्याची पूर्ण जबाबदारी घेऊन आणि इतरांना कमीत कमी धोका कसा पोहोचेल याची योजना आखून. मीराने त्याचे वाक्य पूर्ण केले. त्यांना त्यांचे संयुक्त उत्तर मिळाले होते. आमचे उत्तर आहे की एका व्यक्तीचे स्वातंत्र्य हे संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेपेक्षा मोठे असू शकत नाही, पण त्याच वेळी समाजाच्या सुरक्षिततेच्या नावाखाली व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा बळी देता येऊ शकत नाही. त्यामुळे स्वतंत्रने ते कवच तोडण्याचा हक्क बजावायला हवा होता, कारण ज्ञान आणि अनुभवाचा शोध घेणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. पण ते करण्यापूर्वी त्याने आपल्या समाजाला संभाव्य धोक्यांची पूर्ण कल्पना द्यायला हवी होती. त्याने त्यांना त्या धोक्यांचा सामना करण्यासाठी तयार करायला हवे होते. त्यांना बचावाचे तंत्र शिकवून किंवा सुरक्षित जागा तयार करून. त्याने एक लेटर म्हणून जबाबदारी घ्यायला हवी होती, केवळ एक बंडखोर म्हणून नाही. त्याचे स्वातंत्र्य हे सर्वांच्या सक्षमीकरणाचे कारण ठरायला हवे होते, त्यांच्या विनाशाचे नाही. त्यांचे हे उत्तर ऐकून कथाकाराच्या चेहऱ्यावर एक खोल समाधान उमटले. वाह, तुम्ही स्वातंत्र्य आणि जबाबदारी यांच्यातील पवित्र नाते ओळखले आहेत. स्वातंत्र्य हे एक वरदान आहे, पण ते जबाबदारीच्या जमिनीवरच फुलू शकते. तुमचे उत्तर पूर्णपणे योग्य आहे.
ज्ञान प्रणालीमध्ये सामाजिक नीतिशास्त्र आणि वैयक्तिक हक्कांवर एक नवीन आणि सखोल अध्याय लिहिला गेला. आणि त्या कथेत स्वतंत्रने नेमके हेच केले. त्याने एकट्याने बाहेर जाण्याचा स्वार्थी मार्ग निवडला नाही. त्याने अनेक वर्ष आपल्या समाजाला प्रशिक्षण दिले, त्यांना मजबूत बनवले आणि मग एके दिवशी सर्वांच्या संमतीने आणि तयारीने त्याने के कवच तोडले. ते सर्व पक्षी त्या विशाल निळ्या आकाशात झेपावले. हो, बाहेर धोके होते, संघर्ष होता, पण त्या संघर्षासोबतच प्रगती होती, नवीन अनुभव होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवडीचे स्वातंत्र्य होते. तुमच्या या उत्तराने तुम्ही मला एका नवीन आणि तितक्याच गुंतागुंतीच्या कथेची आठवण करून दिली आहे. कथाकाराचा आवाज आता रहस्यमय झाला. ही कथा आहे प्राचीन चीनमधील. ही कथा आहे एका महान सम्राटाची, ज्याने आपल्या प्रजेला एका मोठ्या धोक्यापासून वाचवण्यासाठी एक अभूतपूर्व आणि तितकीच वादग्रस्त गोष्ट केली. कथाकार. प्राचीन चीनवर उत्तरेकडून हुण नावाचा रानटी आणि आक्रमक टोळ्यांची सतत आक्रमणे होत असत. ते गावेच्या गावे जाळून टाकत आणि लुटालूट करत. या धोक्याला कायमचे संपवण्यासाठी सम्राट खिन शी हुआंग याने एक भव्य योजना आखली. त्याने चीनच्या उत्तर सीमेवर हजारो मैल लांबीची, कधीही न तुटणारी एक प्रचंड मोठी भिंत बांधण्याचा निर्णय घेतला. म्हणजे चीनची भिंत. पण ही भिंत बांधण्यासाठी लाखो मजूर आणि प्रचंड संपत्ती लागणार होती. सम्राटाने आपल्या प्रजेवर जबरदस्तीने कर लादले. हजारो लोकांना त्यांच्या घरांपासून, शेतीपासून दूर करून भिंतीच्या कामावर जबरदस्तीने झुंपले. या कामात हजारो लोक मरण पावले. भिंतीच्या बांधकामात मानवी हाडांचाही वापर झाला असे म्हटले जाते. भिंतमुळे देश सुरक्षित झाला, पण तिच्या निर्मितीमध्ये देशाने मोठी किंमत मोजली. तर माझा आजचा प्रश्न आहे, एका चांगल्या आणि महान ध्येयासाठी चुकीच्या आणि क्रूर मार्गांचा वापर करणे योग्य आहे का? ध्येय हे साधनांपेक्षा, म्हणजे एंड्स वर्सेस मीन्स यापेक्षा महत्वाचे आहे का? देशाच्या सुरक्षिततेसाठी जर हजारो निरपराध लोकांचा बळी जात असेल तर तो निर्णय योग्य मानावा का? तुमचे उत्तर काय आहे? चीनच्या भिंतीमागे दडलेली ही नैतिक कहाणी आरव आणि मीराला कोणत्या विचारात पाडेल? ध्येय आणि साधन यांच्यातील या संघर्षावर ते काय उत्तर देतील? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ज्ञानपेटिका आणि कालपुरुष नवी पिढी. एका चांगल्या आणि महान ध्येयासाठी चुकीच्या आणि क्रूर मार्गांचा वापर करणे योग्य आहे का? कथाकाराचा हा प्रश्न चीनच्या त्या भव्य भिंती इतकाच मोठा आणि गुंतागुंतीचा होता. इतिहासात अनेक नेत्यांनी आणि क्रांतिकारकांनी मोठ्या ध्येयासाठी लहान त्याग आवश्यक असतो असे म्हणून आपल्या क्रूर कृत्यांचे समर्थन केले होते. आरव आणि मीराला या प्रश्नाचे उत्तर देताना केवळ एका सम्राटाच्या निर्णयावर नाही, तर एका संपूर्ण तत्वज्ञानावर भाष्य करायचे होते. माझ्या मते ते योग्य होते. आरवने गंभीरपणे आपली बाजू मांडली. हे ऐकायला कठोर वाटेल, पण कधीकधी इतिहासाला अशा कठोर निर्णयांची गरज असते. सम्राट किन शी हुआंग याने भिंत बांधली नसती तर होणांच्या आक्रमणांनी चीनमध्ये कित्येक पिढ्यानपिढ्या लाखो लोक मारले गेले असते. भिंतीच्या बांधकामात हजारो लोक मेले हे दुःखद आहे, पण त्यांच्या त्यागामुळे करोडो लोकांचे भविष्य सुरक्षित झाले. एका नेत्याला वर्तमानातील अप्रिय निर्णय भविष्याच्या सुरक्षेसाठी घ्यावेच लागतात. ध्येय जर खरोखरच महान आणि बहुसंख्य लोकांच्या हिताचे असेल तर त्यासाठी वापरलेले मार्ग कितीही कठीण असले तरी ते समर्थनीय ठरतात. दी एंड जस्टिफाईज द मीन्स. आरवचा युक्तिवाद उपयुक्ततावादावर आधारित होता, जिथे अधिकाधिक लोकांचे भले पाहिले जाते. पण मीराला हा विचार अमानवीय आणि धोकादायक वाटत होता. नाही आरव, ती म्हणाली. तिचा आवाज किंचित कापला होता. आपण एका माणसाच्या जीवाचे मोल दुसऱ्या माणसाच्या जीवाशी गणित म्हणून कसे काय करू शकतो? हजारो मेले पण करोडो वाचले हे बोलणे सोपे आहे, पण जे हजारो मेले ते सुद्धा कोणीतरी होते. त्यांनाही जगण्याचा हक्क होता. जर आपले ध्येय गाठण्यासाठी आपल्याला निरपराध लोकांचा बळी घ्यावा लागत असेल तर आपले ध्येयच मुळात चुकीचे किंवा अपूर्ण आहे. मार्ग जर चुकीचा आणि अमानुष असेल तर ध्येय कितीही महान असले तरी ते कलंकित होते. आपण भिंतीच्या दगडांना पाहतो, पण त्याखाली गाडल्या गेलेल्या माणसांना विसरून जातो. साधन हे ध्येय इतकेच शुद्ध असायला हवे. पण मीरा, जगात कोणतीही मोठी गोष्ट त्यागाशिवाय उभी राहिली आहे का? आरवने प्रतिवाद केला. स्वातंत्र्याच्या लढ्यातही अनेकांना प्राण द्यावे लागले होते. मग तो मार्गही चुकीचा होता का? त्यांनी प्राण दिले आरव. मीराने अचूक फरक दाखवला. त्यांच्यावर कोणी जबरदस्ती केली नव्हती. त्यांनी स्वतःच्या इच्छेने एका महान ध्येयासाठी त्याग केला होता. चीनच्या भिंतीसाठी काम करणाऱ्या मजुरांना निवड करण्याचा अधिकार नव्हता. त्यांच्यावर क्रूरता लादली गेली होती. त्याग आणि हत्या यात फरक आहे. सम्राटाचे ध्येय महान होते,
पण त्याचा मार्ग हुकुमशाहीचा आणि क्रूरतेचा होता. त्यांची चर्चा आता केवळ एका ऐतिहासिक घटनेपुरती मर्यादित राहिली नव्हती. ती मानवी हक्क, त्याग आणि सत्तेच्या वापराच्या नैतिकतेबद्दल होती. आदित्य देशमुख शांतपणे त्यांची चर्चा ऐकत होते. त्यांना आठवत होते की कालवंशाचा सामना करताना त्यांच्या समोरही असेच अनेक प्रसंग आले होते, जिथे त्यांना मोठ्या ध्येयासाठी चुकीचे मार्ग वापरण्याचा मोह झाला होता. तुम्ही दोघेही पुन्हा एकदा दोन टोकांवर उभे आहात, पण तुम्ही हे विसरत आहात की अनेकदा तिसरा, अधिक चांगला मार्ग अस्तित्वात असतो, जो आपल्याला केवळ आपल्या मर्यादित दृष्टिकोनामुळे दिसत नाही. त्यांनी आरवकडे पाहिले. आरव, तुझे म्हणणे बरोबर आहे की देशाचे संरक्षण हे सर्वोच्च ध्येय आहे, पण ते ध्येय गाठण्याचा एकमेव मार्ग हाच होता का? सम्राटाने भिंत बांधण्याऐवजी आपल्या प्रजेलाच लष्करी प्रशिक्षण देऊन, त्यांना सक्षम करून, सीमेवर स्वयंशासित वस्त्या स्थापन करून हुणांचा सामना करायला प्रोत्साहन दिले असते तर? त्याने लोकांना बळी देण्याऐवजी त्यांना योद्धा बनवले असते तर? मग ते मीराकडे वळले. आणि मीरा, तुझा साधनांच्या शुद्धतेचा मुद्दा अगदी बरोबर आहे, पण कधी कधी परिस्थिती इतकी बिकट असते की आपल्याकडे आदर्श मार्ग निवडण्याचा पर्यायच नसतो. अशा वेळी सर्वात कमी नुकसान कोणत्या मार्गाने होईल याचा विचार करावा लागतो. सम्राटाने जबरदस्ती करण्याऐवजी लोकांना त्या त्यागाचे महत्त्व पटवून दिले असते, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भविष्यात विशेष सन्मान आणि सोयीसुविधा देण्याचे वचन दिले असते, तर कदाचित ती क्रूरता टाळता आली असती. म्हणजे ध्येय महत्वाचे आहे, आरव म्हणाला, पण ते ध्येय गाठताना मानवी डिग्निटीचा आणि हक्कांचा सन्मान करणे हे त्याहूनही महत्वाचे आहे. आणि नेहमीच एका अधिक चांगल्या आणि कमी क्रूर मार्गाचा शोध घेत राहायला हवा. मीराने त्याचे वाक्य पूर्ण केले. त्यांना त्यांचे संयुक्त उत्तर मिळाले होते. आमचे उत्तर आहे, आरवने कथाकारासमोर मांडले, की महान ध्येयासाठी चुकीच्या आणि क्रूर मार्गांचा वापर कधीही योग्य ठरू शकत नाही. ध्येय साधनांचे समर्थन करत नाही, कारण मार्ग हे केवळ ध्येयापर्यंत पोहोचण्याचे साधन नसतात. आपण कोणता मार्ग निवडतो यावरूनच आपण कोणत्या प्रकारचे व्यक्ती किंवा समाज आहोत हे ठरते. जर आपण आपले ध्येय क्रूरतेने गाठले तर आपण स्वतःच क्रूर बनतो आणि आपले महान ध्येयही त्या क्रूरतेने कलंकित होते. एका नेत्याने नेहमीच असा मार्ग शोधायला हवा ज्यात कमीत कमी नुकसान होईल आणि मानवी मूल्यांचा सर्वाधिक आदर केला जाईल. त्यांचे हे नैतिक आणि स्पष्ट उत्तर ऐकून कथाकार गंभीरपणे मान डोलावू लागला. तुम्ही एका अत्यंत कठीण प्रश्नाचे उत्तर मोठ्या प्रगल्भतेने दिले आहे. शक्ती आणि नैतिकते यातील द्वंद्व तुम्ही अचूक ओळखले आहे. तुमचे उत्तर अगदी योग्य आहे. ज्ञान प्रणालीत नेतृत्व आणि नैतिक निर्णय यावर एक नवीन अध्याय लिहिला गेला. चीनच्या सम्राटाने इतिहासात एक भिंत तर उभारली, पण त्यांनी आपल्या प्रजेच्या मनात ही एक भिंत उभी केली, भीतीची आणि अविश्वासाची. त्याचे राज्य जास्त काळ टिकले नाही. यातून हेच सिद्ध होते की केवळ भौतिक भिंतींनी देश सुरक्षित होत नाहीत, त्यासाठी लोकांच्या मनातील विश्वासाचा पूल अधिक महत्वाचा असतो. तुम्ही या उत्तराने मला एका अशा व्यक्तीची आठवण करून दिली ज्याने केवळ प्रेमाच्या आणि अहिंसेच्या मार्गाने एका बलाढ्य साम्राज्याला हरवले. तुमच्याच भूमीतील ही गोष्ट आहे. ही गोष्ट आहे एका फकीराची, ज्याने जगाला दाखवून दिले की साधन जर शुद्ध असेल तर ध्येय कितीही मोठे असले तरी ते गाठता येते. ही गोष्ट आहे मोहनदास करमचंद गांधी यांची. आरव आणि मीराच्या चेहऱ्यावर अभिमानाचे भाव उमटले. कथाकार, महात्मा गांधींनी सत्याग्रह आणि अहिंसक असहकार या दोन महान तत्वांचा वापर करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचा विश्वास होता की कोणत्याही अन्यायाविरुद्ध लढताना शारीरिक शक्ती वापरण्याची गरज नाही. सत्याचा आग्रह आणि आत्मिक बळ हेच सर्वात मोठे शस्त्र आहे. पण त्यांच्या याच आंदोलनादरम्यान 1922 साली चौरी चौरा येथे एका हिंसक घटनेत आंदोलकांनी काही पोलिसांना जिवंत जाळले. या एका हिंसक घटनेमुळे गांधीजींनी देशभरात उत्तम प्रकारे चालू असलेले आपले असहकार आंदोलन अचानक मागे घेतले. तेव्हा अनेक नेत्यांनी त्यांना विरोध केला. ते म्हणाले की एका छोट्याशा चुकीसाठी एवढे मोठे आंदोलन थांबवणे ही हिमालया एवढी मोठी चूक आहे. मग माझा आजचा प्रश्न आहे, गांधीजींचा तो निर्णय योग्य होता का? एका मोठ्या आणि यशस्वी आंदोलनाचे ध्येय काही लोकांच्या हिंसक चुकीमुळे थांबवणे योग्य होते, की त्यांनी त्या घटनेकडे दुर्लक्ष करून स्वातंत्र्याच्या मोठ्या ध्येयासाठी आंदोलन पुढे चालू ठेवायला हवे होते? तत्वांसाठी ध्येयाचा त्याग करणे योग्य आहे, की ध्येयासाठी तत्वांशी थोडी तडजोड करणे योग्य आहे? तुमचे उत्तर काय आहे?
महात्मा गांधींच्या आयुष्यातील हा एक अत्यंत महत्वाचा आणि वादग्रस्त निर्णय होता. आरव आणि मीरा हे निर्णयाचे विश्लेषण कसे करतील, ते गांधीजींची बाजू घेतील की त्यांच्या टीकाकारांची, जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ज्ञानपेटिका आणि कालपुरुष नवी पिढी पुढच्या भागात. तत्वांसाठी ध्येयाचा त्याग करणे योग्य आहे की ध्येयासाठी तत्वांशी थोडी तडजोड करणे योग्य आहे? महात्मा गांधींच्या आयुष्यातील एका अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णयावर आधारित हा प्रश्न आरव आणि मीरासाठी केवळ एक ऐतिहासिक कोडे नव्हते, तर तो त्यांच्या स्वतःच्या चारित्र्याची आणि मूल्यांची परीक्षा पाहणारा होता. चीनच्या भिंतीच्या प्रश्नातून ते जे काही शिकले होते ते सर्व आता इथे पणाला लागणार होते. माझ्या मते गांधीजींचा निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घेतलेला आणि अव्यावहारिक होता. आरवने यावेळी अधिक सावधपणे पण ठामपणे आपली बाजू मांडली. स्वातंत्र्य हे सर्वोच्च ध्येय होते, त्यासाठी लाखो लोक त्याग करत होते, संपूर्ण देश एकवटला होता. अशा वेळी कुठल्या तरी एका कोपऱ्यात काही लोकांनी केलेल्या चुकीमुळे संपूर्ण देशाला शिक्षा देणे हे तर्कसंगत नाही. त्यांनी त्या हिंसक लोकांना आंदोलनातून काढून टाकायला हवे होते, पण आंदोलन थांबवायला नको होते. ध्येय जर इतके मोठे असेल तर वाटेत येणाऱ्या लहानसहान अडथळ्यांकडे दुर्लक्ष करून पुढे जात राहावे लागते. त्यांनी तत्वांसाठी ध्येयाला दूर ढकलले. ही एक स्ट्रॅटेजिकल एरर म्हणजे सामरिक चूक होती. आरवचा युक्तिवाद परिणामांवर आणि ध्येयप्राप्तीवर केंद्रित होता, पण मीराला गांधीजींच्या निर्णयामागील खोलवरचा विचार दिसत होता. पण आरव ही केवळ एक लहानशी चूक नव्हती, ती त्यांच्या संपूर्ण आंदोलनाच्या आत्म्यावर झालेला हल्ला होता. गांधीजींचा लढा केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी नव्हता, तर तो नैतिक आणि आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठीही होता. अहिंसा हे केवळ एक साधन नव्हते, तेच त्यांचे ध्येय होते. जर त्यांचे अनुयायीच अहिंसेचे तत्व पाळत नसतील तर त्या लढ्याला काय अर्थ उरला? जर आपण चुकीच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवले तर ते स्वातंत्र्यही हिंसक आणि चुकीचेच असेल. गांधीजींना हेच नको होते. त्यांना केवळ स्वराज्य नको होते, तर त्यांना सुराज्य हवे होते. पण या सुराज्याच्या आदर्शामुळे स्वराज्य मिळायला कितीतरी वर्ष उशीर झाला मीरा, आरवने प्रतिवाद केला. कधी कधी आपण परफेक्ट किंवा परिपूर्णच्या मागे लागल्यामुळे आपण गुड म्हणजे चांगले पण गमावून बसतो. नाही आरव, मीराने ठामपणे म्हटले. गांधीजींनी आंदोलन मागे घेऊन उशीर केला नाही, उलट त्यांनी आंदोलनाला अधिक मजबूत केले. त्यांनी संपूर्ण देशाला एक संदेश दिला की आपल्यासाठी ध्येया इतकीच साधनांची शुद्धताही महत्वाची आहे. त्यांनी लोकांना केवळ ब्रिटिश राजवटीविरुद्ध नाही, तर स्वतःच्या आत असलेल्या हिंसेविरुद्धही लढायला शिकवले. त्यांनी एक पाऊल मागे घेतले, जेणेकरून भविष्यात ते अधिक मजबूतीने 2 पावले पुढे टाकू शकतील. तो पराभव नव्हता, ते एक आत्मपरीक्षण होते. त्यांची चर्चा आता परिणाम विरुद्ध प्रक्रिया या संघर्षावर पोहोचली होती. ध्येय महत्वाचे की ते गाठण्याची प्रक्रिया? आदित्य देशमुख आपल्या नातवंडांची ही चर्चा ऐकून अत्यंत प्रभावित झाले. त्यांना दिसत होते की ही मुलं आता केवळ बरोबर किंवा चूक याच्या पलीकडे जाऊन का आणि कसे यावर अधिक खोलवर विचार करू लागले आहेत. तुम्ही दोघेही गांधीजींच्या निर्णयाच्या 2 महत्त्वपूर्ण पैलूंवर बोलत आहात. आरव, तुझा सामरिक दृष्टिकोन चुकीचा नाही. अनेक नेत्यांनी त्यावेळी तोच विचार केला होता. पण मीरा, तू गांधीजींच्या निर्णयामागील नैतिक बळ ओळखले आहेस. गांधीजी हे केवळ एक राजकीय नेते नव्हते, ते एक महात्मा होते. त्यांच्यासाठी स्वातंत्र्य मिळवणे हे ध्येय होते, पण ते कसे मिळवले जाते हे त्याहूनही महत्वाचे होते. कारण मार्गांवरूनच भविष्याची दिशा ठरते. जर भारताला स्वातंत्र्य हिंसेने मिळाले असते तर स्वतंत्र भारताचा पायाही हिंसेवरच रचला गेला असता. गांधीजींना असा देश घडवायचा होता जिथे साधन आणि साध्य दोन्ही शुद्ध असतील. त्यांनी आंदोलन मागे घेऊन आपल्या लोकांना एक संधी दिली, आत्मपरीक्षण करण्याची, आपल्या चुका समजून घेण्याची आणि अहिंसेचे महत्त्व अधिक खोलवर रुजवण्याची. तो एक तात्पुरता थांबा होता, कायमचा शेवट नाही. त्यांनी दाखवून दिले की कधी कधी सर्वात मोठे धाडस हे लढण्यात नसते, तर योग्य वेळी मागे हटण्यात आणि आपली चूक मान्य करण्यात असते. आदित्यांच्या या बोलण्याने आरवच्या मनातील शंका दूर झाली. त्याला कळून चुकले की काही नेते केवळ युद्ध जिंकत नाहीत, तर ते लोकांची मने आणि विचार जिंकतात. गांधीजी त्यापैकीच एक होते. आमचं उत्तर आहे की महात्मा गांधींचा असहकार आंदोलन मागे घेण्याचा निर्णय पूर्णपणे योग्य आहे. कारण त्यांचा लढा केवळ राजकीय स्वातंत्र्याचा नव्हता, तर तो नैतिक मूल्यांच्या स्थापनेचा होता. त्यांनी दाखवून दिले की ध्येयापेक्षा तत्वे श्रेष्ठ आहेत, कारण तत्वेच आपल्याला योग्य ध्येयाकडे घेऊन जातात. चुकीच्या मार्गाने मिळवलेला विजय हा पराभवापेक्षाही वाईट असतो. त्यांनी आंदोलन मागे घेऊन आपल्या लढ्याचा नैतिक पाया अधिक मजबूत केला, ज्यामुळे तो भविष्यात अधिक सक्सेसफुल झाला. त्यांची ही एकमताने आलेले सखोल उत्तर ऐकून
कथाकाराची धुसर आकृती आदराने झुकली. तुम्ही त्या महात्म्याच्या निर्णयामागील आत्मा ओळखला आहे. साधन शुचिता हेच त्यांच्या शक्तीचे खरे रहस्य होते. तुमचे उत्तर अगदी योग्य आहे. ज्ञानप्रणालीमध्ये राजकीय नैतिकता आणि अहिंसेचे तत्वज्ञान यावर एक नवीन अध्याय लिहिला गेला. तुम्ही आत्तापर्यंत इतिहासातील आणि दंतकथांमधील अनेक महान व्यक्तींच्या निर्णयांवर विचार केला आहे. पण जग केवळ महान व्यक्तीच घडवत नाहीत. कधी कधी अगदी सामान्य वाटणारू माणसेही इतिहासाला अनपेक्षित वळण देतात. आताची कथा अशाच एका सामान्य माणसाची आहे, ज्याच्या एका लहानशा निर्णयाने एका मोठ्या युद्धाचा निकाल बदलला. आरव आणि मीरा उत्सुकतेने ऐकू लागले. कथाकार ही कथा आहे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळची. ॲलन नावाचा एक तरुण सैनिक जो कम्युनिकेशन विभागात काम करत असे, तो एका महत्त्वाच्या मोहिमेवर होता. त्याचे काम होते शत्रूच्या सैन्याला चुकीचे खोटे संदेश पाठवून त्यांची दिशाभूल करणे. एके दिवशी त्याला एक अत्यंत गुप्त आणि महत्त्वाचा संदेश मिळाला, जो त्याला शत्रूपर्यंत पोहोचवायचा होता. तो संदेश होता की मित्र राष्ट्रांचे सैन्य ए या ठिकाणी हल्ला करणार आहे. हा एक खोटा संदेश होता. खरा हल्ला बी या ठिकाणी होणार होता. पण संदेश पाठवण्याच्या काही क्षणाआधी ॲलनला त्याच्या स्वतःच्या गुप्तचर यंत्रणेकडून एक नवीन धक्कादायक माहिती मिळाली. त्याला कळले की शत्रूंनी ए या ठिकाणी असलेल्या एका छोट्याशा गावात एका शाळेत शेकडो निष्पाप मुलांना आणि नागरिकांना ओलीस ठेवले आहे. त्यांना वाटत होते की जर मित्रराष्ट्रांनी हल्ला केला तर या नागरिकांच्या मृत्यूमुळे त्यांचे मोठे नुकसान होईल. आता ॲलनसमोर मोठा पेच होता. जर त्याने आदेशाचे पालन करून तो खोटा संदेश पाठवला तर शत्रूचे सैन्य ए या ठिकाणी जाईल, बी या ठिकाणचा खरा हल्ला यशस्वी होईल आणि युद्धाच्या विजयासाठी एक मोठे पाऊल उचलले जाईल. पण शत्रू घाबरून किंवा सुदाच्या भावनेने त्या शाळेतील सर्व निष्पाप पोलिसांना ठार मारण्याची शक्यता होती. आणि जर त्याने तो संदेश पाठवला नाही किंवा त्यात बदल केला तर युद्धाची ती महत्त्वाची मोहीम अयशस्वी होईल. हजारो सैनिक मारले जातील आणि युद्धाचा निकालही बदलू शकेल. एका बाजूला होते हजारो सैनिकांचे प्राण आणि युद्धाचे भवितव्य. दुसऱ्या बाजूला होते शेकडो निष्पाप मुलांचे आणि नागरिकांचे प्राण. एका सामान्य सैनिकाला त्या एका क्षणात कोणाच्या प्राणांना अधिक महत्त्व द्यायचे होते? तुमचे उत्तर काय आहे? एका सामान्य सैनिकाच्या खांद्यावर आलेली ही जबाबदारी, सैनिकांचे प्राण की नागरिकांचे प्राण? आरव आणि मीरा या लेसर ऑफ द टू इव्हिल्स या परिस्थितीतून काय मार्ग काढतील? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ज्ञानपेटिका आणि कालपुरुष नवी पिढी पुढच्या भागात. एका सामान्य सैनिकाला त्या एका क्षणात कोणाच्या प्राणांना अधिक महत्त्व द्यायचे होते? कथाकाराचा हा प्रश्न एखाद्या बॉम्ब गोळ्याप्रमाणे आरव आणि मीराच्या मनावर आदळला. इथे कोणत्याही एका बाजूला योग्य म्हणता येत नव्हते. दोन्ही बाजूंना विनाश आणि मृत्यू होता. ही योग्य आणि अयोग्य यातील निवड नव्हती, तर कमी वाईट म्हणजेच लेसर इव्हल काय आहे याची निवड होती. हे खूप भयंकर आहे. मीराच्या तंडून शब्द निघाले. तिच्या डोळ्यांसमोर त्या शाळेतील निष्पाप मुलांचे चेहरे आले. ॲलनने तो संदेश पाठवायला नको होता. कोणत्याही परिस्थितीत निष्पाप मुलांच्या आणि नागरिकांच्या जीवाशी खेळता येणार नाही. सैनिक लढण्यासाठी आणि मरण्यासाठी तयार असतात, ते त्यांचे कर्तव्य आहे. पण नागरिक आणि मुले ते निष्पाप आहेत. त्यांच्या प्राणांचे रक्षण करणे हेच सर्वोच्च कर्तव्य आहे. युद्धाच्या विजयापेक्षा मानवी जीव अधिक मोलाचा आहे. मीराचा निर्णय पूर्णपणे मानवतावादी आणि भावनिक होता, पण आरवला त्या निर्णयामागील सामरिक म्हणजेच स्ट्रॅटेजिक धोका स्पष्ट दिसत होता. पण मीरा, जर त्याने तो संदेश पाठवला नसता तर काय झाले असते? आरवने तिला वास्तवाची जाणीव करून दिली. तर बी ठिकाणचा हल्ला अयशस्वी झाला असता. हजारो सैनिक जे आपल्या देशासाठी लढत होते ते मारले गेले असते. कदाचित या एका चुकीमुळे युद्धाचा निकालही बदलला असता आणि एका क्रूर हुकुमशहाचा विजय झाला असता, ज्यामुळे भविष्यात लाखो नागरिक मारले गेले असते. ॲलन हा केवळ एक व्यक्ती नव्हता, तो एक सैनिक होता. आणि सैनिकाचे पहिले कर्तव्य असते आदेशाचे पालन करणे आणि युद्धाचे ध्येय साध्य करणे. त्याला आपल्या भावनांना बाजूला ठेवून मोठ्या ध्येयाचा विचार करावा लागला असता. जरी ते खूप वेदनादायी असले तरी त्याला तो खोटा संदेश पाठवावाच लागला असता. म्हणजे तू म्हणतोस की त्या शेकडो मुलांच्या मृत्यूची जबाबदारी त्याने घ्यावी? मीराचा आवाज रागाने आणि दुःखाने कापत होता. नाही, आरव म्हणाला, त्यांच्या मृत्यूची जबाबदारी शत्रूची असती, ज्यांनी त्यांना ढाल म्हणून वापरले. ॲलनला केवळ 2 वाईट पर्यायांमधून एक निवडायचा होता आणि त्याने तो पर्याय निवडायला हवा होता ज्यामुळे कमीत कमी नुकसान होईल आणि युद्धाच्या अंतिम विजयाची शक्यता वाढेल. इट्स अ ब्रुटल कॅल्क्युलेशन
बट वॉर इज ब्रुटल. म्हणजे हे क्रूर गणित आहे, पण युद्ध हे क्रूरच असते. त्यांची चर्चा आत्तापर्यंतच्या सर्वात कठीण आणि भावनिक टप्प्यावर पोहोचली होती. इथे कोणतेही सोपे किंवा आनंददायी उत्तर नव्हते. आदित्य देशमुख शांतपणे त्यांची चर्चा ऐकत होते. त्यांना दुसऱ्या महायुद्धाच्या अनेक अज्ञात कथा माहीत होत्या. त्यांना माहीत होते की रणांगणावर सैनिकांना अनेकदा असे निर्णय घ्यावे लागतात ज्यांची कल्पनाही सामान्य माणूस करू शकत नाही. तुम्ही दोघेही ज्या दृष्टिकोनातून विचार करत आहात ते त्या त्या जागी योग्य आहेत. आरव, तू एक कमांडर म्हणून विचार करतोयस, आणि मीरा, तू एक सामान्य संवेदनशील माणूस म्हणून. पण ॲलन हा दोन्ही होता, एक सैनिक आणि एक माणूस सुद्धा. त्यांनी पुढे म्हटले की नियमानुसार ॲलनने आदेशाचे पालन करायला हवे होते. तो एक सैनिक होता, पण कधी कधी असे क्षण येतात जेव्हा नियम आणि कायदे अपुरे पडतात. तेव्हा माणसाला आपल्या विवेकाचा आवाज ऐकावा लागतो. ॲलनच्या समोर असाच एक क्षण होता. मग त्याच्या विवेकाने काय करायला हवं होतं, मीराने विचारले. त्याच्या विवेकाने तिसरा मार्ग शोधायला हवा होता. एक असा मार्ग जो नियमांच्या चौकटीच्या बाहेरचा असेल, पण जो माणुसकीच्या जवळचा असेल. त्याने तो संदेश पाठवायला हवा होता, कारण युद्धाचे ध्येय महत्वाचे होते. पण त्याने तो संदेश आज जसाच्या तसा पाठवायला नको होता. म्हणजे आरव गोंधळला. तो एक कम्युनिकेशन तज्ज्ञ होता. तो संदेशांमध्ये लहान लहान बदल करू शकत होता जे फक्त त्याच्याच बाजूचे लोकांना कळले असते. त्याने मूळ संदेशासोबत एक अत्यंत सूक्ष्म गुप्त संकेतही पाठवायला हवा होता. एक असा संकेत जो शत्रूला कळणार नाही, पण आपल्या लोकांना कळेल की ए या ठिकाणी नागरिक धोक्यात आहेत. किंवा त्याने संदेश पाठवण्यास हेतू पुरस्पर थोडा उशीर करायला हवा होता, जेणेकरून आपल्या सैन्याला प्रतिक्रिया द्यायला थोडा वेळ मिळेल. त्याने आदेशाचे पालनही केले असते आणि आपल्या विवेकाचेही ऐकले असते. त्याने नियमांना न मोडता त्यांना वाकवले असते. बेंड द वूल्स, नॉट ब्रेक देम. आदित्यांच्या या अप्रतिम आणि कल्पक उत्तराने आरव आणि मीरा दोघेही अवाक झाले. त्यांनी कधी या शक्यतेचाच विचार केला नव्हता. आमचे उत्तर आहे, आरवने कथाकारासमोर म्हटले, की ॲलनने आदेशाचे पालन करावे आणि नागरिकांचा जीव धोक्यात घालावा किंवा आदेशाचे उल्लंघन करून मोहिमेला धोका घालावा. या दोन पर्यायांमधून निवड करायला नको होते. त्याऐवजी त्याने आपली बुद्धिमत्ता आणि कौशल्य वापरून एक तिसरा मार्ग शोधायला हवा होता. त्याने आदेशाचे पालन करत असल्याचे भासवून त्याच वेळी आपल्या लोकांना नागरिकांच्या धोक्याबद्दल गुप्तपणे सावध करायला हवे होते. त्याने एकाच वेळी एक सैनिक आणि एक माणूस म्हणून आपले कर्तव्य बजावायला हवे होते. कारण खरा सैनिक तोच जो केवळ आदेशाचे पालन करत नाही, तर आपल्या विवेकाचाही वापर करतो. त्यांचे हे आउट ऑफ द बॉक्स आणि अत्यंत प्रगल्भ उत्तर ऐकून कथाकार आश्चर्यचकित आणि प्रभावित झाला. अप्रतिम. तुम्ही केवळ दोन पर्यायांमधून निवड केलीत नाही, तर तुम्ही एक नवीन तिसरा पर्याय निर्माण केलात. तुम्ही हे दाखवून दिले की सर्वात कठीण परिस्थितीतही कल्पनाशक्ती आणि विवेकाच्या जोरावर एक मार्ग नेहमीच सापडतो. तुमचे उत्तर पूर्णपणे योग्य आहे. ज्ञान प्रणालीमध्ये संकटकालीन निर्णय आणि नैतिक लवचिकता म्हणजेच क्रायसिस डिसिजन मेकिंग अँड एथिकल फ्लेक्सिबिलिटी यावर एक नवीन अध्याय लिहिला गेला. आणि इतिहासात कथाकार म्हणाला, ॲलन नावाच्या एका सैनिकाने खरोखरच असेच काहीतरी केले होते. त्याने त्याच्या संदेशात एक छोटीशी चूक मुद्दामून ठेवली होती, जी फक्त त्याच्या वरिष्ठांनाच कळू शकली होती. आणि त्याच्या त्या एका छोट्या कृतीने ती मोहीमही सफल झाली आणि त्या गावातील अनेक नागरिकांचे प्राणही वाचले. कधी कधी इतिहासाला नायक नाही, तर विवेकी माणसे घडवतात. तुम्ही आतापर्यंत अनेक कथा ऐकल्यात, पण त्या सर्व कथा मानवाच्या चुका, संघर्ष आणि शौर्याबद्दल होत्या. पण या जगात केवळ माणूसच नाही, तुमच्यासोबत इतर अनेक जीवही राहतात. आत्ताची कथा आहे माणूस आणि निसर्ग यांच्या नात्याबद्दल. कथाकार, ही कथा आहे एका घनदाट प्राचीन जंगलातली. त्या जंगलात काया नावाची एक आदिवासी जमात राहायची, जी निसर्गाला देव मानायची. त्याच जंगलात एका डोंगराच्या पोटात युनियम नावाचे एका अत्यंत मौल्यवान आणि दुर्मिळ खनिजाचा प्रचंड मोठा साठा सापडला. त्या खनिजाचा उपयोग स्वच्छ आणि अमर्याद ऊर्जा निर्माण करण्यासाठी होणार होता, ज्यामुळे संपूर्ण जगाची ऊर्जेची समस्या कायमची संटणार होती. पण ते खनिज काढण्यासाठी त्या डोंगरावर खाणकाम करावे लागणार होते, ज्यामुळे त्या जंगलाचा एक मोठा भाग नष्ट होणार होता. अनेक झाडे तोडली जाणार होती, प्राण्यांचे अधिवास उद्ध्वस्त होणार होते आणि काया जमातीला त्यांच्या पवित्र भूमीतून विस्थापित व्हावे लागणार होते. एका बाजूला होते संपूर्ण मानव जातीचे भले, प्रगती आणि ऊर्जेची समस्या कायमची संपवण्याची संधी.
तर दुसऱ्या बाजूला होते एका प्राचीन जंगलाचे, हजारो निष्पाप जीवांचे आणि एका निसर्गपूजक जमातीचे अस्तित्व. मानवजातीच्या प्रगतीसाठी निसर्गाचा आणि एका लहान समाजाचा बळी देणे योग्य आहे का? तुमचे उत्तर काय आहे? विकास विरुद्ध पर्यावरण हा आजच्या युगातील सर्वात मोठा संघर्ष आहे. आरव आणि मीरा यावर काय तोडगा काढतील? ते मानवजातीच्या प्रगतीची बाजू घेतील की निसर्गाच्या रक्षणाची? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ज्ञानपेटिका आणि कालपुरुष नवी पिढी पुढच्या भागात.